टू यू बाय चितळे बंधू। राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी पवार सकारात्मक। मुंबईत महाविकास आघाडी म्हणूनच लढण्यासाठी शरद पवारांचा आग्रह। एकत्र मोर्चा काढता तर मग निवडणुकीला वेगळे काम, असा पवारांचा काँग्रेसच्या नेत्यांना सवाल। एकला चलोचा नारा देणाऱ्या काँग्रेसला सोबत घेऊन मवियात लढण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्नशील। मुंबई महापालिकेसाठी वज्रमुठ आणखी घट्ट करण्याचा ठाकरेंचा निर्धार। शरद पवारही सकारात्मक असल्याची माहिती। एकीकडे एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाणांमध्ये नाराजी नाट्याची चर्चा असताना ठाण्यात भाजपच्या माजी नगरसेवकाकडून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण। नौपाडा पोलिसात तक्रार दाखल। मुंबई महापालिकेच्या भाजपच्या अंतर्गत सर्वेत 100हून अधिक जागा मिळण्याचा अंदाज। विरोधकांच्या बालेकिल्ल्यातही सुरुंग लावण्याची भाजपची रणनीती। सलील देशमुखांकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा। विरोधात लढलेल्या उमेदवाराला अनिल देशमुखांनी नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्यानं बाप लेकात वादाची चर्चा। नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। अनेक बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांचे मनधरणीचे प्रयत्न सुरू। काय समीकरण ठरणार याची उत्सुकता। पुण्यातल्या 16 वृद्धांच्या हेळसांडीची चौकशी होणार। एबीपी माझाच्या बातमीची सरकारकडून दखल। 3 अधिकाऱ्यांच्या चौकशी समितीची स्थापना। समिती आजपासूनच तपास सुरू करणार। पुण्यात अनेक दिवस उघड्यावर ठेवलेल्या 13 वृद्धांची सुटका। दादासाहेब गायकवाडकडे ससून रुग्णालयानं सोपवलेला एका वृद्धाचा मात्र पत्ता लागेना। पोलिसांकडून तपास सुरू। गायकवाडला ताब्यात घेऊन चौकशी। लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार। हप्त्याचे पैसे वसूल करून वेतनवाढही रोखली जाण्याची शक्यता। 8000 कर्मचारी रडारवर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।